आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा आणि पुढे चला। कोणाचाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा त्याला पाठिंबा। उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न। माजी खासदार शिशुपाल पटलेंचा भाजपला रामराम। शिशुपाल पटलेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। 2004 मध्ये शिशुपाल पटलेंकडून प्रफुल्ल पटेलांचा पराभव। हप्तेबाजी हेच मुख्यमंत्री शिंदेंच्या राजकारणाचं सूत्र। निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महायुतीकडून सरकारी पैशांचा वापर। संजय राऊतांचा आरोप। काँग्रेस विदर्भामध्ये 40 जागांची मागणी करणार। सर्वेनुसार विदर्भात काँग्रेसला अधिक जागा मिळण्याचा अंदाज। लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा 5 जागांवर विजय। देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून। विधानसभेसाठी फडणवीसांकडून जोरदार तयारी सुरू। देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात नागरिकांसोबत भेटीगाठी। जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्यानं बँकांमध्ये गर्दी। पैसे काढण्यासाठी लाभार्थी महिलांची झुंबड। महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। मार्डच्या डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन सुरूच। रुग्णांचे पुन्हा हाल होण्याची शक्यता। कोलकाता अत्याचार प्रकरणावर डॉक्टरांचा आक्रमक पवित्रा। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आज नाशिक आणि नंदुरबारमध्ये बंदची हाक, तर अमरावतीमध्ये देखील मोर्चाचं आयोजन। इस्रोची आणखी एक मोठी गगनभरारी। इस्रोचं छोटं बेबी रॉकेट लॉन्च। श्रीहरिकोटातील अंतराळ केंद्रातून रॉकेट अवकाशात झेपावलं। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये 2 गटात तणाव। सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे तणावाची स्थिती। रामगिरी महाराजांवर पोलिसात गुन्हा दाखल। यानंतर देश-विदेशातील बिग अँड फास्ट हेडलाईन्स पाहूयात। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये नारी शक्तीचा मोर्चा। दिल्लीतील मंडी हाऊस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज 6वी पुण्यतिथी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वाजपेयींना आदरांजली। नेटवर्किंगमधील दिग्गज कंपनी सिस्कोचा मोठा निर्णय। 6000 कर्मचाऱ्यांना देणार निरोप। 2024 मध्ये सिस्कोच्या नोकर कपातीची ही दुसरी फेरी। चीनच्या तैवानमध्ये 6.3 तीव्रतेचा मोठा भूकंप। भूकंपाचा व्हिडिओ समोर। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 9 जणांविरोधात चौकशी सुरू। हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या आंदोलनाचा होणार तपास। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दक्षिण आफ्रिकेतील धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून शांततापूर्वक निदर्शनं। संयुक्त राष्ट्र संघाने दखल घेण्याची केली मागणी। भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांवर जाहिरात क्षेत्राची नजर। स्वतःच्या ब्रँड प्रमोशनसाठी नीरज चोप्रा आणि मनू भाकरला घेण्यासाठी स्पर्धा।